If you could go back in time, what will you want to change in your past life? इन द पास्ट लाईफमध्ये भरपूर काही झालं आहे. एक्झाम्पल माझ्या स्पोर्ट्सच्याबद्दल पण मी क्रिकेट खेळत होतो ॲट द एज ऑफ 7. आय स्टार्टेड प्लेईंग अंडर 12, अंडर 14, अंडर 16, अंडर 19. आणि त्याच्यानंतर मी खूप स्मॉल टाऊनमधून येतो. आय लिव्ह इन जळगाव. मी तिथून स्टार्ट केलं माझं करिअर कॉलेज स्कूल लाईफमधून. त्याच्यानंतर तिथलं एक अकॅडमी आहे जैन स्पोर्ट्स अकॅडमी. तिथून मी स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर मी माझा परफॉर्मन्स बेसवरती माझा सिलेक्शन झालं होतं अंडर 19मध्ये. सो आय वॉज सिलेक्टेड इन अंडर 19 टीम इन स्टेट लेवल. स्टेटला मी हायेस्ट रन स्कोरर होता. ॲज अ विकेट कीपर बॅट्समन आहे मी. त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं होतं नॅशनल लेवलला NCAला. सो त्याच्यानंतर मी तिथं परफॉर्मन्स केल्यानंतर माझा इंडिया अंडर 19मध्ये सिलेक्शन झालं होतं. मग सिलेक्शन झाल्यानंतर आय वॉज व्हेरी हॅपी. माय फॅमिली वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी दॅट माझा मुलगाने खूप अचिव्हमेंट केलं. बट त्याच्यामध्ये जे स्ट्रगल होतं माझ्या फॅमिलीचं माझं हो आजकाल कसं म्हणजे एक मिडल क्लास लोकांचं कसं राहतं की तुम्हाला क्रिकेट करायचं असलं, तुम्हाला तुमचे गोल्स अचीव करायचे असले तर तुम्हाला ॲज पर तुम्हाला स्पोर्ट्स पणसाठी तुम्हाला करिअर पण इम्पॉर्टंट आहे. तर त्या टाईमला मी माझे 2.5 years डिनाय केले होते. मी माझ्या स्पोर्ट्सला पहिले प्रेफरन्स दिला होता आणि मी माझ्या क्रिकेटला चूज केलं होतं. सो तो रिग्रेट राहील माझ्या लाईफमध्ये की मी रिग्रेट म्हणजे इन शॉर्ट रिग्रेट नाही म्हणता जाणार त्याला. आपण असं बोलू शकतो की मी प्रेफरन्स माझ्या स्पोर्ट्सला दिला ॲज कम्पेअर टू करिअरला. आणि आता मी स्पोर्ट्स पण सोडलं आणि नंतर माझा 2 वर्षाचा तो टाईम पण युटिलाइज म्हणजे नाही झाला. सो दॅट विल द बिगेस्ट रिग्रेट ऑफ माय लाईफ की मी तो टाईमला ॲटलिस्ट थोडाफार काही ना तरी तर सोबत अभ्यास केला असता तर आता मी त्या स्टेबलमध्ये राहू शकतो ॲटलिस्ट. कारण की आता मी क्रिकेट पण खेळत नाही, आता मी काहीच करत नाही. सो राईट नाव आय एम ओनली जॉब. सो आणि एज पण वाढत गेलं काय नाही. सो तो एक बिगेस्ट रिग्रेट राहील माझ्या लाईफमध्ये की मी तो टाईम ॲटलिस्ट थोडाफार कुठे ना कुठे तरी युटिलाइज केला असता तर आता फॉर थोडंफार काही व्यवस्थित झालं असतं काय.